च्या पहिल्या 2 बॉलवरती 2 हल्ला चढवलाय गंगाधर इंगोले. आपण पाहता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर मोठं नाव आहे मित्रांनो. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची सातत्याने भूमिका राहिली आहे. ओपनच्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळतो, व्यावसायिक क्रिकेट सातत्याने TDPL अक्षरशः गाजवली या खेळाडूने. काय परफॉर्मन्स राहिलाय, खूप चांगला स्ट्रगल या खेळाडूने केलेला आहे. त्याची मेहनत भरपूर काही सांगून जाते. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले. टीमची धावसंख्या 12 वरती. बॉलिंग करण्यासाठी राकेश आलाय. पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचा पहिलं षटक आपण पाहू शकाल. तिसरा बॉल आणि ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक धमाका. पहिल्या 3 बॉलवरती 3 हल्ले चढवले. 2च धावा इथे मिळत आहे. 2 धावाने वाढते. मोठा फटका मारायचा प्रयत्न. फक्त 2च धावा इथे मिळत आहे. 2 धावाने धावफलक पुढे चाललाय. स्कोर कार्ड आपण पाहताय 14 धावा, 14 रन्स ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर पहिलं सध्या मार्गस्थ असताना पॉवर प्ले मैदानामध्ये सुरू आहे. बॉल पुन्हा एकदा तयार. चांगला बॉल आहे. खोला टाकलाय. खोलबट टप्प्याचा बॉल. त्या बॉलला अक्षरशः खोदून काढला. बॉल वेगाने चाललाय. बॉल सीमा पार. धावा मिळत आहे. 4 आलाय. खणखणीत चौकार. अगदी पहा बुलेटच्या वेगाने. नो डाऊट, नो चान्स. बॉल इनटू द फॅन्स. फटका लाजवाबी अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहताय. पॉवर प्ले मैदानामध्ये सुरू आहे. अगदी अक्षरशः कडक उन्हामध्ये गंगाधर इंगोले या नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडला. हल्ला बॉल केलाय. आक्रमकतेचं रूप धारण केलाय या खेळाडूने. काय बॅटिंग सुरू आहे. बॉल तयार. गती कमी केली आहे. फटका चांगला आहे परंतु बॉल चाललाय ऑन साइडला. अजिंक्य त्याखाली आहे. फिल्डिंग चांगली होती. थ्रो देखील चांगला आलाय. सिंगल वेगाने कन्वर्ट होती. सिंगलने वाढते. धावफलक सध्या पोहोचलाय 19 आकड्यावरती. 19 धावा. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. 4 ओव्हरची मॅच आपण पाहताय. पॉवर प्ले क्रमांक पहिलं सध्या मार्गस्थ असताना 19 धावा. बॉल पुन्हा तयार. शेवटचा बॉल. गती कमी केली. थोडासा बाहेर चाललाय. पंचाने हात केले समांतर. बॉल आहे अभांतर. व्हाईट बॉलची सांगता होती. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय 20 आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती आपण पाहताय. पहिलं षटक सध्या मार्गस्थ असताना या मुमेंटला खोला टाकलाय. खोलवट टप्प्याचा बॉल. पिचिंग चांगली होते. रन मिळणार नाहीये. चांगला बॉल इथे. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या श्रीकृष्ण दिवा टीम टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना धावा झाल्यात 20 धावा विदाउट लॉस ऑफ द विकेट्स. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 20. ओव्हर नंबर 2 आता परिवर्तन झाले. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी पुन्हा एकदा परिवर्तन झालंय. 4 ओव्हरची मॅच आपण पाहताय. गंगाधर इंगोले आपण पाहताय. भरपूर रेकॉर्डच्या खेळाडूच्या नावे आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा. ओव्हर नंबर 2 आता परिवर्तन झालंय. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी जगदीश आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. विकेट घ्यावे लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमकतेचं रूप धारण केलं आहे. बॉल तयार. जगदीशांचा पहिला बॉल. कमीचा बॉल आहे. ऑन साइडला खराब फिल्डिंग. बॉल सीमा पार.
वरती प्रभावित केलाय मित्रांनो. या खेळाडूने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केला. TDPL ची स्पर्धा अक्षरशः गाजवली. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. का बॅटिंग सुरू आहे. 4 धावाने धावफलक पुन्हा एकदा पुढे चाललाय. कमबॅक करावं लागेल. गंगाधर इंगोलेची विकेट घ्यावी लागेल. बॉल तयार. इथे चांगला बॉल आहे. स्ट्रॉंग अपील आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती परंतु बीट केलाय. चांगला बॉल आहे. खोला टाकण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल. गती कमी केली आहे. चेंज ऑफ पेस. काटा बदलणारी गोलंदाजी होते. बॉल तयार. इथे पुन्हा एकदा गती कमी केली परंतु बॉल चाललाय. बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट रिजनला डिक्लेरेशन झोन मध्ये घोषाणकी क्षेत्र तिथे आहे. सिंगल वेदिंग. सिंगलने पुन्हा एकदा धावफलक पुढे चाललाय. पंचवीस धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना टीमची धावसंख्या 25 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. सेकंड ओव्हर सध्या मार्गस्थ आहे. बॅटिंग चांगली होती. बॉल तयार. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. त्यावर हल्ला चढवायचा प्रयत्न परंतु यावेळी टीपला झेल. पहिला विकेटचं बटन. ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट मिळाली आहे. चांगली गोलंदाजी. आता कमबॅक करावं लागेल. दिविशा 11 ऐरोली टीमला जो खेळाडू बरसला होता त्या खेळाडूला माघारी परतवण्यामध्ये यश मिळालं आहे. गोलंदाज जगदीश यांना कमालीची गोलंदाजी आता होती. कमबॅक करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. इनायत नंबर 3 मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती किशोर आलेत. यांची बॅटिंग कमालीची होती. बेलापूरच्या मैदानावरती अक्षरशः काय बॅटिंग केली होती. धुमाकूळ घातला होता या खेळाडूने. नुकतीच झालेली स्पर्धा जिल्हा अध्यक्ष चषक काय खेळ केला होता बॅटिंगच्या जोरावरती. 3ऱ्या क्रमांकावरती आलीत. इथे पहिला बॉल. चेंज ऑफ द स्पेस. कमी गतीचा बॉल. काटा बदलणारा. पुन्हा एकदा सिंगल. इथे सिंगलने वाढते धावफलक सध्या पोहोचलाय 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ आहे. इथे पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल. चांगली गोलंदाजी पुन्हा होती. दोन ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती आहे. चला 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती. 1 विकेटचं नुकसान झालंय. गोलंदाज जगदीशने कमबॅक केलाय. प्रभावित केलाय. ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट मिळाली आहे. कमालीची गोलंदाजी होते. पहिल्या ओव्हर मध्ये थोडासा महागणा ठरला राकेश. त्यानंतर जगदीश आले. जो वादळ रचलं होतं त्या वादळाला अक्षरशः माघारी परतवण्यामध्ये यश मिळालंय. कमबॅक केला यार. आता ओव्हर नंबर 3 पुन्हा एकदा परिवर्तन झाले. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल आला बॉलिंग करण्यासाठी. अमित आलाय बॉलिंग करण्यासाठी. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग करण्यासाठी आलाय. 27 धावा धावफलकावरती. अमित यांचा पहिला बॉल. तेज तर्रार बॉल आहे. भन्नाट वेग धारण केला. वेगाने निघालाय. स्पिचिंग भन्नाट होते. अगदी पडल्यानंतर बॉलला घेतला विकेट किपरचा वेग. प्रचंड वेग इथे धारण केलाय. टप्पा पडला. बॉलला थोडासा काटा बदलला. भन्नाट वेग धारण केला. पहिल्या बॉल वरती वेगावरती स्वार झालाय. बॉल तयार. अमित पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. इथे देखील चांगला बॉल आहे. फटका फर्स्ट लेफ्ट फिल्डर त्या खाली आहे. चुकी होणार नाही. टीपला असेल आणखीन एक विकेट. फलंदाज बाद.
इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे, परंतु या बॉलवरती बीत आहे फक्त आणि फक्त एकच रन मिळेल. डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय, घोषाणकी क्षेत्र तिथे आहे, एकच रन मिळेल, एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. सिंगलने वाढते, धावफलक पुन्हा एकदा पोहोचलाय. आता धावा आपण पाहताय 28 धावा धावफलकावरती आपण पाहताय. ओव्हर नंबर 3 सध्या मार्गस्थ आहे. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर असताना 28 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. दिविशा 11 ऐरोली टीमने कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हर मध्ये थोडासा महागणं ठरला, त्यानंतर कमबॅक केलाय, प्रभावित केलाय. कमबॅक करावं लागेल. बॉल तयार, चांगला सामना मैदानामध्ये रंगलाय. ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा इथे पुन्हा एकदा चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर आहे. पंचांनी हात केले समांतर, शरीरापासून थोडासा दूर आहे. व्हाईट बॉलची सांगता होती, अवांतर रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. 29 धावफलकावरती आपण धावा पाहताय. 29 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 30 इन प्रोग्रेस. 2 विकेटचं नुकसान झालंय. बॉल तयार. इथे पहा, फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय. एक रन पूर्ण झाले. दुसऱ्या धाबेचा कॉल, आंखों को इशारा किया, सिंगल को डबल में कन्वर्ट किया. 2 धाबा वेगाने कन्वर्ट झाले. 31 धाबा धावफलकावरती आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही फलंदाजाकडून आपण पाहताय डोळ्यामध्ये डोळा टाकून अगदी सिंगलला डबल मध्ये अगदी चित्ताच्या चपळाईने कन्वर्ट केले. 4 बॉलचा इथे खेळ संपला. 31 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. बॉल तयार, चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल मिड ऑफला चालला. डेंजर एंडला धोक्याची घंटा. जर कदाचित बॉल या स्टार वरती आदळला असता तर माघारी परतावं लागलं असतं. 2 धावा मी ते वेगाने मिळत आहे. थ्रो झाला, त्यानंतर सिंगल होती, तिथे डबल मध्ये कन्वर्ट केलंय. अखेरचा बॉल शिल्लक आहे 33 फलकावरती. 33 झाले. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे ओव्हर मध्ये. बॉल पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉल. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्रास चाललाय. कार्पेटच्या साह्याने लॉंग ऑनला एक रन पूर्ण दुहेरी मध्ये कन्वर्ट. अगदी जिताच्या चपळाई नवा. जिथे एकच होती तिथे 2 धावा वेगाने पुन्हा एकदा कन्वर्ट झाले. षटक किती संपलाय मित्रांनो? 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस 2 विकेटचं नुकसान टीम श्रीकृष्ण दिवा. 35 ला 2. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. 2 विकेटचं नुकसान इथे झालंय. चला 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 झाले. चला प्रियदर्शनी 11 बेलापूर आणि जय बालाजी रबाळे टीमचे कॅप्टन. चला प्रियदर्शनी 11 बेलापूर, जय बालाजी रबाळा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण यायचंय. ओव्हर नंबर 4 स्लॉग ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी बॉलर आलाय अभिजित आलाय. 4थ्या षटकामध्ये बॉलिंग करण्यासाठी अभिजित यांचा पहिला बॉल लॉंग ऑनला चाललाय. अलॉंग द ग्रास खेळलाय. एक रन पूर्ण झाली. दुसऱ्या धाब्यांमध्ये कन्वर्ट देखील झाले. एका धाबेचं रूपांतरण. सलग 4 बॉल वरती 4 धाबा आल्यात. 2 धाबाने वाढते. धावफलक सध्या पोहोचलाय 37 धाबा. ओव्हर क्रमांक 4 सध्या मार्गस्थ आहेत. बॉलिंग करण्यासाठी आलाय अभिजित यांना पाहू शकाल. 4थ्या ओव्हर मध्ये आलेले आहेत. चला जय बालाजी रबाले आणि प्रियदर्शनी 11 बेलापूर टीम. चला टॉस साठी आपण यायचंय. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे पाहू शकाल फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर, बेमिसाल टायमिंग. बॉल सीमा पार. हा आसमानी टोला, हा ठोकलाय षटकार.
एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. गेले कित्येक वर्ष या दिवा टीमच्या बरोबर हा खेळाडू खेळलाय आणि का बॅटिंग सुरू आहे. जिल्हा अध्यक्ष चषक नुकतीच झालेली क्रीडा स्पर्धा अक्षरशः धुमाकूळ घातला होता या खेळाडूने. इथे पहा बीमर पद्धतीचा बॉल आपण पाहू शकाल. नो बॉल आहे. पंचांचा निर्णय आपण पाहताय. नो +1 2 धाबा इथे मिळतात एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. मागे डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल गेलाय. एकावरती 1 2 धाबा मिळतात. फ्री हिटची संधी आहे. पुढचा बॉल फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट. ही स्पर्धा आहे सुपर हिट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी आहे. त्या संधीचं सोडं करावं लागेल. फ्री हिट आहे. बॉल तयार. संधी आहे. त्या संधीचं सोडं करायचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर आहे परंतु टिपला जेल दुहेरीमध्ये कन्वर्ट झालेत. पाहता पाहता 2 धावा वेगानं पूर्ण झाल्यात. दोन धाबा मिळत आहे. 2 धाबाने वाढते. 47 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. 47 47 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. ओव्हर क्रमांक 4 स्लॉग ओव्हर सध्या मैदानामध्ये सुरू आहे. धाबा आल्या. धाबा येत नव्हत्या सुरुवातीला आपण पाहू शकाल. त्यानंतर बॅटिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय. कमालीची बॅटिंग इथे होते. 47 धाबा. बॉल तयार. आणखीन एक मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु इथे बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषाणकी क्षेत्र तिथे आहे. एकच रन इथे मिळेल. 1 रनच्या बरोबर धावफलक पोहोचला 48 आकड्यावरती. 48 48 धाबा धावफलकावरती आहे. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. का बॅटिंग सुरू आहे. कमालीची बॅटिंग आपण पाहत आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. प्रियदर्शनी 11 बेलापूर आणि जय बालाजी 11 रबाळे टीमचे कॅप्टन टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. चला इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस करणार आहोत त्यामुळे विनंती करतोय. इथे देखील फटका चांगला आहे परंतु याही वेळेला मिळते सिंगलच मिळेल. एकच रन इथे देखील मिळताना दिसतील. एकावरती धाव एकदा पुढे चालली आहे. एकूण शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. 49 धावा धाव आपण पाहू शकाल. ओव्हर क्रमांक 4 सध्या मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. चला प्रियदर्शनी 11 बेलापूर टीमचे कॅप्टन आणि जय बालाजी रबाळे टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण यायचंय. चला इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आम्ही टॉस करणार आहोत त्यामुळे रिपोर्टिंग करायचं आहे. चला नवीनच बॉल. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. 49 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. चला जय बालाजी रबाळे टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. चला प्रियदर्शनी 11 बेलापूर टीम साहिल दिवेकर. चला या टॉस साठी शेवटचा बॉल इथे पहा. शेवटच्या बॉलला या क्षणाला टिपला जेल आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. पहिलं सत्र इथे संपलेलं आहे. 49 धाबा झाल्यात आणि 50 धाबाचं लक्ष्याचा भाटला करायचा आहे. 49 धाबा पूर्ण झाल्यात आणि 50 धाबाचं लक्ष आहे. धाबा कशा रीतीने चेस होतील आणि धाबा कशा रीतीने डिफेंडिंग होतील या सगळ्यांची माहिती आपण पुन्हा एकदा ऐकूया आणि जाऊया एका संगीताकडे. तोपर्यंत डीजे मास्टरकडे. धन्यवाद. नेतृत्व करत आलीत. अनेक युवा खेळाडूंना सातत्याने चान्स देत राहतात, संधी देत राहतात आणि ते आले त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. चला प्रियदर्शनी 11 बेलापूर टीम दोन्ही संघाचे संघनायक
तर आदरणीय प्रकाशजी मडवी साहेब दादांच्या उपस्थितीमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही इथे करतोय. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत आणि दुसऱ्या मॅचचा टॉस आम्ही इथे करतोय. एका बाजूला आपण पाहत आहे जय बालाजी रबाळे प्रियदर्शनी बेलापूर जिल्हा अध्यक्ष चषकामध्ये याच दोन्ही टीमचा सामना झाला होता. कोण विसरेल, 1 बॉल आणि 3 धाबांची आवश्यकता होती. हेड हा कॉल केलाय आणि अखेर टेल आलाय. जय बालाजी रबाळे टीमचे कॅप्टनने टॉस इथे जिंकलाय. आपण या प्रशांत थोडीशी आपण चर्चा करतोय. जय बालाजी रबाळे टीमचे कॅप्टन इथे टॉस तुम्ही जिंकलाय. पहिल्यांदा काय करायचंय? फिल्डिंग करतोय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 गोलंदाज वापरण्याची मुभा तुम्हाला या स्पर्धेमध्ये दिलेली आहे. त्यामुळे दक्षता घ्या. आपण पाहू शकाल राहुल स्मृती चषक येणारे 3 आणि 4 जानेवारीला शनिवार आणि रविवार आपण पाहू शकाल याच मैदानावरती आहे. ही स्पर्धा येणारी 3 आणि 4 रोख रुपये 50,000 व 25,000 रुपयाची ही चमचमणारी ट्रॉफीज आपण पाहू शकाल. तब्बल 16 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये झालाय. त्यामुळे 3 जानेवारी आणि 4 जानेवारीला ही स्पर्धा साकार होणार आहे याच क्रीडांगणावरती. तर इच्छुक संघांनी आयोजक कमिटीशी संपर्क आपण साधावा. NMTCAच्या नियमानुसार ही क्रीडा स्पर्धा साकार होती. रोख रुपये 50,000 व द्वितीय पारितोषिक 25,000. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर आकर्षक चषक ठेवण्यात आलेले आहेत. चला 50 धाबाचा पहाटलाग इथे करायचा आहे. 24 बॉल आणि 50 धाबाचं लक्ष इथे गाठायचंय. भलं मोठं लक्षाचा पहाटलाग करायचा आहे. या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहू शकाल अगदी अतिथी मांडव उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा इथे संपन्न झाला आणि पहिलाच मॅच आपण ही स्पर्धा पाहत आहे. पहिली मॅच अगदी बलाढ्यवान सामना आपण पाहू शकाल. 50 धाबाचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य लाडू आणि त्याच्याबरोबर आपण पाहत आहे गणेश कारंडे आपण पाहत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहत आहे. व्हेरी डेंजरस मॅन विरुद्ध व्हेरी डेंजरस मॅन. 2 बिग बॅटल एकामेकांच्या बरोबर 50 धाबाचा लक्षाचा पहाटलाग करायचा आहे. पहिला बॉल गंगाधर इंगोले आपल्या बॉलिंगच्या जोरावरती प्रभावित केला या गोलंदाजाने. काय गोलंदाजी होते. पहिला बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सिंगल घ्यायचा प्रयत्न इथे पाहू शकाल. पहिलाच बॉल स्ट्रॉंग अपील होती. अगदी आपण पाहू शकाल आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. चला पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल.
ऑन फील्ड अंपायरचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. पहिलाच बॉल आपण पाहिलात. चला पहिला बॉल डॉट आहे. ओव्हर नंबर पहिला हाताळण्यासाठी आपण पाहताय गंगाधर इंगोले यांना आपण पाहू शकाल. अनेक व्यावसायिकच्या खुल्या गटाच्या स्पर्धा खेळाडूंनी गाजवलेल्या आहेत. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे चांगला बॉल आहे. प्रचंड वेग धारण केलाय. भन्नाट वेग धारण केलाय. वेगावरती अक्षरशः स्वार झालाय मित्रांनो. या गोलंदाजाची ओळख आहे. आपला वेग भरपूर प्रचंड आहे. या गोलंदाजाकडे भन्नाट वेग धारण केलाय. सिंगल इथे मी इथे सिंगलने वाढते धावफलकाचं इथे पाहू शकाल. दिविशा हिरोली या टीमचं खातं इथे ओपन होतोय सिंगलच्या मदतीने. एकच रन धावफलक आपण पाहत आहे. 50चा बहार करायचा आहे. भलं मोठं लक्ष आपण सध्या पाहू शकाल. इथे देखील पुल करण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्रास चाललाय. कार्पेटच्या साह्याने डीप मध्ये प्रोटेक्शन येत आहे. सिंगल बी इथे दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न पाहता पाहता दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट झाले. दोन धाबाने वाढते धावफलक सध्या पोहोचला 3च्या घरामध्ये. 3 धाबा. धावफलकावरती आपण पाहताय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्या मार्गस्थ असताना बॉल पुन्हा एकदा तयार. गंगाधर ऑन द मार्क. इथे भन्नाट वेग धारण केलाय. अगदी वेगाने निघालाय. वाईट प्लस आहे का रे? वाईट +1 2 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होते. अगदी विकेट किपरला भेदून आपण पाहू शकाल. गोलंदाजाला 1/4 ओव्हर एक टाकी मात्र देण्यात येते. पुन्हा एकदा बॉल तयार. 50 धाबाचा भाटला करायचा आहे. इथे चांगला बॉल आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॉल चाललाय फक्त डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषांकी क्षेत्र तिथे आहे. सिंगल विधी. सिंगलने धावफलक पुन्हा एकदा पुढे चाललाय. 6च्या घरामध्ये 6 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर पहिलं सध्या मार्गस्थ असताना पहिलं षटक सध्या प्रगती पथावर आहे. 50 धाबाचा पाठलाग करायचा आहे. चांगली गोलंदाजी सध्या होती. एखादाही मोठा फटका आला नाहीये. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल परंतु लेगस्टिक थोडा सोडून चाललाय. वाईट +1 एक्स्ट्राच्या स्वरूपात पुन्हा एकदा खराब गोलंदाजी आपण पाहू शकाल. दिशा पुन्हा भरकटली आहे. 2 धाबा एक्स्ट्रा मध्ये पुन्हा भर होते. आठ धाबा धावफलकावरती आपण पाहताय. बॉल तयार. इथे चांगला बॉल आहे. कार्पेटच्या साह्याने लॉंग ऑनला चाललाय. एक रन पुढे झाली. दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचा आहे.
दुहेरीमध्ये कन्वर्ट. फंबल होताच क्षणी एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट झाले. ते रनिंग बिटवीन द विकेट आहे. थोडीशी चुकी झाली. चुकी झाल्या क्षणी पहा तसा कॉल दिलाय. वेगाने कन्वर्ट होत आहेत. 2 धाबाने पुन्हा एकदा धावफलक पुढे चालला. दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होते. 10 धाबा झाल्या. 10 धाबा धावफलकावरती. 50 धाबाचा पाठलाग करायचा आहे. धाबा होऊ शकतात. विकेट गमावला नाही. शेवटचा बॉल गंगाधर इंगोले ऑन अ मार्क. शेवटचा बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. सिंगल मिळते. सिंगलने ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती. 11 धाबा विदाउट लॉस ऑफ द विकेट्स. 11 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. 50 धाबाचा पाठलाग करायचा आहे. येणारे 18 बॉल आणि 39 धाबांची आवश्यकता इथे आहे. 18 बॉल आणि 39 करायचे आहे. जवळपास 13 धाबाची सरासरी या मैदानामध्ये तुम्हाला गाठायची आहे. चला 18 बॉल आणि 39 धाबांची इथे आवश्यकता आहे. बॉलिंग करण्यासाठी बॉल पुन्हा एकदा तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये आता परिवर्तन झालंय. शिवम पांडे आला ओव्हर नंबर 2 मध्ये. याही गोलंदाजाने आपल्या बॉलिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय. कटर चांगले टाकतो. टप्पा चांगला आहे या गोलंदाजाकडे. रिदम देखील चांगला आहे. आपल्या बोटाच्या जादूवरती अनेक मोठमोठ्या फलंदाजांना अक्षरशः फिरवलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये आला. चला फास्ट खेळायचंय. श्रीकृष्ण दिवा टीम. 18 बॉल आणि 39 धाबांची ती आवश्यकता आहे. एक बलाढ्यमान सामना डोलायमान अवस्थेमध्ये गेलाय. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या 11. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ आहे. 18 बॉल आणि 39 धाबांची आवश्यकता इथे आहे. काय घडेल काय बिघडेल आपण पाहत राहा. 18 बॉल आणि 39 करायचे आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सिंगल मिती दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचा आहे, परंतु एका बरेच समाधान मानावं लागेल. सिंगलने भारतीय धावफलक पोचलाय 12 या आकड्यावरती. 12 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ आहे. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर असताना 50 धाबाचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल चांगला होता. टप्पा चांगला आहे या गोलंदाजाकडे. आपल्या बोटाच्या जादूवरती अनेक मोठमोठ्या फलंदाजांना अक्षरशः फिरवला या गोलंदाजाने. अजिंक्य लाडू व्हेरी डेंजरस मॅन. कमबॅक करावं लागेल. धाबा काढाव्या लागतील. चांगला बॉल आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे. पंचांचं बोट आकाशावरती अगदी मधोमध सापडलाय. फलंदाज बाद. टप्पा चांगला आहे. अँगल चांगला आहे. कटरचा वापर होतोय. अनेक मोठमोठ्या फलंदाजाने आपल्या बोटाच्या जादूवरती अनेकांना फिरवलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. इनायत नंबर 3 मध्ये बाबू कांबळे आलाय. आणखीन एक टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक चमचमणारा सितारा आल्या पावली आक्रमणाचे रूप धारण केलाय. फटका चांगला आहे. फटका फसलाय की काय. ओ माय गॉड. टायमिंग प्रॉपर. बेमिसाल टायमिंग. हा ठोकलाय षटकार. बॉल सीमा पार.
टायमिंग प्रॉपर बेबी साल टायमिंग मिस्टर बाबू कांबळे प्रभावित केलाय. अनेक रेकॉर्ड या खेळाडूने आपल्या नावी केलेले आहेत. षटकारामध्ये मोठमोठे फटके लागवण्यामध्ये सातत्याने या खेळाडूला यश मिळालं आहे. बॉल तयार, चांगला बॉल आहे, खोला टाकण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, एक टप्पा घेत बॉल चाललाय फिल्डरचा. इथे पाहू शकाल चांगली फिल्डिंग तिथे होते. सिंगल मेथी क्षेत्ररक्षण कमालीचे इथे झाले. एका रनने वाढ धावफलक पुढे चाललाय. 19 आकड्यावरती 19 धावा. ओव्हर नंबर 2 सध्या सुरू आहे. या अक्षरशः कडक उन्हामध्ये सामना तापलाय, अगदी गरम झाला. आपण पाहू शकाल उष्णतेचं तापमान भरपूर आहे, परंतु या पहिल्या मॅचने अगदी गरम केलाय. वा, कमालीचा सामना रंगलाय. ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहत आहे. शिवम पांडे ऑन मार्क, विकेट घेतली, षटकार खाल्लाय, कमबॅक करावा लागेल. चांगला बॉल आहे, पुन्हा एकदा अपील मध्ये भरपूर उत्साह आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन, थोडस फंबल झाले, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सिंगलला डबल मध्ये पुन्हा एकदा चित्त्याच्या चपळाईनं, हरणाच्या वेगानं अगदी कन्वर्ट केलेत. आपण पाहू शकाल डेंजर एंडला धोक्याची घंटा होती. एक एक धावा अगदी जीवाच्या आखांद्याने, एक एक रन आपण पाहू शकाल किती महत्वाचे आहे. जीवाच्या आखांद्याने मेहनत करावी लागते. प्रयत्नार्थी परमेश्वर, भरपूर प्रयत्न होत आहेत. 21 झाले धावफलकावरती आपण धाबा पाहू शकाल. 21 धाबा धावफलकावरती आपण पाहत आहे. जीवाच्या आखांताने प्रयत्नाची पराकाष्ठा या मॅच मध्ये होते. 50 धाबाचा पहाटला करायचा आहे. 21 धाबा, शेवटचा बॉल शिल्लक आहे. 13 बॉलांनी 29 करायचे आहे त्या मॅच मध्ये. 13 बॉल 29 धाबाचं इक्वेशन आहे. डोलायमान अवस्थेमध्ये गेलाय. धाबा होऊ शकतात, धाबा डिफेंड होऊ शकतात. काय घडेल काय बिघडेल, आमच्या बरोबर जुडत राहा. आपण पाहत आहे कैलासवासी विक्की स्मृती चषक 2025 6 घमासान. शेवटचा बॉल शिवम पांडे ऑन मार्क. शेवटचा बॉल, हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय. एक रन पुढे, गंगाधर इंगोले अगदी वेगाने आलाय. एकच मिळेल, षटक इथे संपलाय. एका रनने ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 22 धाबा धावफलकावरती. 12 बॉलांनी 28 करायचे आहेत. 12 मध्ये 28, 12 बॉल 28 धाबा. काय होणार, काय बिघडणार, तोपर्यंत जाऊया. मनाला तल्लीन करतं संगीत. एका संगीताने मन तल्लीन होतं असं मी ऐकलंय. आणि आमच्या बरोबर डीजे मास्टर. धाबांची आवश्यकता आहे. कमालीचा सामना रंगलाय. पहिला सामना अगदी तापलाय. गरमागरमीचा मुकाबला आपण पाहू शकाल. या रखरखत्या उन्हामध्ये अगदी उष्णतेचं तापमान कडकडाट आहे आणि पहिला सामना अगदी कडकडाट झालाय. 12 बॉल 28 धाबांची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये मोहन राव आलेत बॉलिंग करण्यासाठी. एक्सपिरियन्स मॅन कमबॅक केला या गोलंदाजाने. पहिला बॉल काटा बदललाय. पहिलाच बॉल पडल्यानंतर बॉल घेतला. विकेट किपरचा वेग चकून गेलाय. प्रभावित केला या गोलंदाजाने. आपल्या बोटाच्या जादूवरती याही गोलंदाजाने फिरवलाय अक्षरशः मोठमोठ्या फलंदाजाला. काय गोलंदाजी होते. पहिलाच बॉल बीट केला. 11 मध्ये 28, 11 बॉल आणि 28 धाबांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल गणेश यांना बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल तयार. इथे मोठा फटका मारायचा आहे. फटका फर्स्ट लाईन फिल्डर त्या खाली आहे. चुकी होणार नाहीये. टी प्लॅश आणि गणेश कारंडे यांना परतीचा प्रवास करावा लागेल. आणखीन एक विकेट, फलंदाज बाद.
10 बॉल आणि 28 करायचे आहे. पहिल्या 2 बॉल वरती आपण पाहतोय पहिला डॉट, त्यानंतर सफलता प्राप्त होते. आता 10 बॉल मध्ये 28 करायचे आहे. थोडा प्रत्येक बॉल वरती समीकरणामध्ये बदल होताना दिसेल, प्रत्येक बॉल वरती गणितामध्ये बदल होताना दिसेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. अभिजित आलाय बॅटिंग करण्यासाठी. 10 बॉल आणि 28 करायचे आहे त्या मॅच मध्ये. 10 बॉल आणि 28 धाबांची आवश्यकता आहे. बॉल तयार. मोहनराव ऑन मार्क. इथे देखील चांगला बॉल आहे, परंतु बॉल चालला डिक्लेशन झोन मध्ये. घोषांकी क्षेत्र तिथे आहे. कमालीची गोलंदाजी होते. 12 बॉल मध्ये 28 करायच्या होत्या. पहिले 3 बॉल खूप चांगले टाकलेत. बॉलिंग करणाऱ्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिला योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होते. आपल्याकडचा लाईन, आपल्याकडचा लेंथ, आपल्याकडचा जो अँगल आहे त्या अँगलने गोलंदाजी होते. आता 9 बॉल आणि 27 करायचे आहेत. 9 बॉल आणि 27 धाबांची आवश्यकता इथे आहे या मॅच मध्ये. बॉल तयार. चांगला बॉल आहे. खोला टाकण्याचा प्रयत्न अक्षरशः खोदून काढलाय. एकाने पूर्ण झाली. दुसऱ्या धाब्याचा कॉल. एकावरच समाधान मानावं लागेल. सिंगल डबलने काम चालणार नाहीये. आक्रमण करावं लागेल. 8 बॉलचा केस शिल्लक आहे. 8 बॉल आणि 26 करायचे आहेत. आता 8 बॉल आणि 26 धाबांची ती आवश्यकता. बॉल तयार. काय गोलंदाजी होते या ओव्हर मध्ये. कमालीची गोलंदाजी आपण पाहू शकाल. इथे पाहू शकाल चांगला बॉल आहे. पडल्यानंतर बॉल घेतला विकेट किपरचा वेध. रन मिळणार नाही. डॉट बॉल अवे फ्रॉम द बॉडी. पडल्यानंतर अगदी विकेट किपरचा वेध. तेच तर बॉल. आता 7 मध्ये 26. 7 बॉल आणि 26 धाबा. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 2 धाबा खर्च केला. काय गोलंदाजी होते. वाह. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल देखील वाह कमालीचा यार. पडला बॉल घेतला विकेट किपरचा वेध. एक्सपिरियन्स किती महत्वाचा आहे. क्रिकेटचा अनुभव किती महत्वाचा आहे याचं प्रात्यक्षिकरण आपण या क्रीडांगणावरती पाहत आहे. बा कमालीची यार. 12 बॉल मध्ये 28 करायच्या होत्या. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक अमूल्य विकेट आपण घेतली. कमालीची यार. षटक किती संपले. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धाबा झाले धावफलकावरती 24. 6 मध्ये करायच्या 26. सहा बॉल आणि 26 करायचे आहेत. मयूर वाणी आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग करण्यासाठी. अखेरचं षटक हाताळण्यासाठी. 6 बॉल आणि 26 धावा वाचवण्यासाठी. आता 6 बॉल आणि 26 धावांची ती आवश्यकता आहे. चला जय बालाजी रबाले टीम. जशी मॅच संपेल लगेच निर्णयाची अंमलबजावणी करा आणि लगेच मैदानाचा ताबा घ्या. 6 मध्ये 26 पहिला बॉल. मयूर वाणी. मयूर वाणी यांचा पहिला बॉल. फटका फर्स्ट लाईन फिल्डर त्या खाली आहे. चुकी होणार नाही. टिपला शेल आणि आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. या मॅच मध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. अमित आला बॅटिंग करण्यासाठी. 5 बॉल आणि 26 धाबांची आवश्यकता. बॉल तयार. मयूर वाणी ऑन मार्क. इथे पहा फुलटोस बॉल होता. कार्पेटच्या साह्याने ऑन साइडला चाललाय. एकच बी इथे एकाने काम चालणार नाहीये. 4 मध्ये 25 करायचे आहेत. 12 बॉल मध्ये 28 करायच्या होत्या. 2 धाबाचं षटक हाताळलं गेलं. आता 4 बॉल आणि 25 धाबांची ती आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. धाबा काढाव्याच लागतील.
एकच मिळते आता 3 मध्ये 24 करायचे आहे त्या मॅच मध्ये 3 बॉल आणि 24 धावांची ती आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी 3 बॉलचं खेळ शिल्लक आहे आणि 24 धावांची ती आवश्यकता बॉल तयार इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु एकच रन इथे मिळते शेवटचे 2 बॉल आणि 23 धावा आता करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी इथे पहा अप्रतिम दर्जाचं झेल टिपलाय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहत आहे